एक्झामिनेशन तुमची होणार आहे 200 मार्कांकरिता. 100 प्रश्न राहणार आहेत. 1 तास, एका तासामध्ये 100 क्वेश्चन म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला करायचे किती क्वेश्चन? 100. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क? एका प्रश्नाला किती सेकंद? जवळपास 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन करायचा आहे. आणि लेवल कोणती आहे? पदवी लेवल, डिग्री लेवलचे क्वेश्चन्स असणार आहे. इंग्रजी माध्यम, हा इथे सर एक्झाम इंग्रजी ऑनलाईन माध्यम होणार का? असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि एमसीक्यू आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू. तुमची जी एक्झाम फायनल ऑनलाईन मेरिट होईल लिस्ट का आहे सर? ते रिटर्न प्लस इंटरव्ह्यू करीत वर राहील. तर हा पॅटर्न आहे. इथे प्रिलिम्स नाही, मेन्स नाही, काही नाही. सिलेबस आलेला आहे का? सिलेबस आपल्याकडे आलेला नाही आहे. 2015ला जो सिलेबस आलेला होता तो सिलेबस आता या ग्रुप बी पोस्ट साठी अवेलेबल आहे. पण आता सद्यस्थितीमध्ये जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल तर जो सिलेबस आहे त्याच्यावर करू शकता. तसंच हाच सिलेबस, सेम सिलेबस मागे 2 वर्षाआधी एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. डेप्युटी डायरेक्टर करिता एक पोस्ट आली होती आणि एक प्रिन्सिपल क्लास 1 साठी आली होती. दोनही पोस्ट वेगळ्या होत्या, पण दोघांचे सिलेबस जो क्लास 2 ला आता दिलेला आहे तुम्हाला, तो सिलेबस तिथे पण होता. पण ती एक ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर 2023, डिसेंबर 2023ला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. त्यानंतर ऑलमोस्ट 1 वर्षानंतर त्यांनी सिलेबस दिला. सिलेबस चेंज करून आलेला आहे त्यांचा. तर तसंच इथे पण अपेक्षित आहे. सिलेबस बघितलेला आहे तुम्ही? हो सर, पाहिलंय सर सिलेबस. नसेल पाहिलात बघून घ्या एकदा. सिलेबस ओल्ड आणि न्यू मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देईन. नवीन आणि जुन्यामध्ये थोडेफार नाही, खूप जास्त चेंजेस आहेत. पण जे बेसिक सिलेबस होता त्याच्यामध्ये काही ऍडिशन्स केलेल्या, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन पॉलिसी, नवीन ऍक्ट वगैरे ऍड करण्यात आलेले आहे. काही मॅनेजमेंटचा सिलेबस ऍड केलेला आहे. पण जो बेसिक स्ट्रक्चर होता पहिल्या सिलेबसच्या, ट्रेनिंग, एज्युकेशन रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, मॅनेजमेंट रिलेटेड, क्वालिटी रिलेटेड, ट्रेनिंग रिलेटेड, अप्रेजल रिलेटेड, तो जसाच्या तसा ठेवलेला आहे. तर आता काय करायचं? पहिला सिलेबस करायचा की दुसरा सिलेबस करायचा? आता तुम्ही 1 वर्ष या सिलेबस येण्याची वाट पाहणार नाही. जशी ते 2023ला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आणि त्याची आतापर्यंत एक्झाम झाली नाही, तशीच एक्झाम आताही होणार नाही का? असं पण आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. कधी कधी असं होऊ शकते की 6 महिन्यातही तुमची एक्झाम होऊ शकते किंवा 1 वर्षातही होऊ शकते. म्हणून काय सिलेबस येतपर्यंत तुम्ही थांबणार का? थांबले तर तुमची ऑपॉर्च्युनिटीज, प्रिपरेशन थोडी कमी होईल. ऑपॉर्च्युनिटी किंवा सिलेक्शनच्या पॉसिबिलिटीज, प्रोबेबिलिटी कमी होतील. म्हणून आता तुम्हाला प्रिपरेशन सुरू करायची आहे. तर कसे सुरू करायची, कोणत्या सिलेबसने सुरू करायची? तर काय होईल? नवीन सिलेबस येईल, कधी येईल, काय येईल आणि येईल तर कसा येईल? तर काय चान्सेस आहे? व्हॉट विल बी द न्यू सिलेबस? सेम ॲज ओल्ड सिलेबस, जो क्लास 2 प्रिन्सिपलला काहीतरी 13 टॉपिक दिलेले आहे, तोच सिलेबस असणार आहे? की प्रिन्सिपल प्रिन्सिपल क्लास 1ला जो नवीन सिलेबस दिलेला, जिथे काही 19 टॉपिक दिलेला आहे, तो राहणार आहे? की याच्या व्यतिरिक्त तिसरा काहीतरी येईल? कारण ही क्लास 2 ची पोस्ट आहे. ती क्लास 1 आणि सुपर क्लास 1 ची होती. डेप्युटी डायरेक्टर सुपर क्लास 1 आणि प्रिन्सिपल क्लास 1. तर हे क्लास 2 ची आहे. त्या लेवलच्या मॅनेजमेंट, त्या लेवलच्या लिडरशिप क्वालिटीची इथे गरज नाही आहे. तर काय तिसरा येईल का सिलेबस? हा पण एक क्वेश्चन आहे. की ह्या पहिल्या 2 सिलेबस मिळून आणखी काही नवीन टॉपिक ऍड करून चौथा काहीतरी येईल का? हा पण प्रश्न आहे. तर आपण करायचं काय? कोणता सिलेबस अटेंड करायचा? तर बघा आता जर तुम्ही पहिला सिलेबस केला तरी ओके आहे, दुसरा पण केला तरी ओके आहे. कारण पहिल्या सिलेबस मधले जवळपास 70% सिलेबस नवीन सिलेबस मध्ये आलेला आहे. नवीन सिलेबस मध्ये आलेला आहे, या सिलेबस मध्ये आलेला आहे. इथला पोर्शन या सिलेबस मध्ये आलेला आहे, जवळपास 70%. आणि कम्प्लिटली न्यू येईल त्याच्याबद्दल तर आपण काही कमेंट करू शकत नाही किंवा प्रेडिक्शन करू शकत नाही. म्हणजे हे चान्सेस याचे सोडून द्या. आता काही आला तर या दोघांपैकी मिक्स होईल किंवा
ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनवर एक सिलेबस येईल. सिलेबस डेफिनेटली चेंज होऊन येणार आहे. कारण काय आहे माहित आहे का? जसे बघा 2015 जी एक्झाम झाली होती तेव्हा भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 किंवा 1968 वर आपला करिक्युलम चालायचा. पण आता एनईपी 2020 आलेला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. जर ते आलेलं आहे तर नवीन स्ट्रक्चरचे काही नाही क्वेश्चन तुम्हाला येतीलच ना, त्याचं जनरल नॉलेज येईल, तो स्ट्रक्चर काय काय चेंजेस झाले. आता कित्येक 6व्या वर्गापासून वोकेशनल प्री वोकेशनल कोर्सेस सुरू झालेले आहेत. तुम्ही तर त्या डिपार्टमेंटला चालले, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे की नाही. ते एमपीएससी तितका ते चेंजेस करेलच ना. त्यानंतर खूप सारे स्किल्स आले. आज आज की काल तरी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काहीतरी महाराष्ट्रातल्या काहीतरी आयटीआय मध्ये नवीन स्कीम लॉन्च केली. स्टेप नावाची काहीतरी शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. तर या लेवलचे जीके तुम्हाला माहित असायला पाहिजे ना. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, त्यानंतर स्किल इंडिया 2015 नंतर आली. जेव्हा जी एक्झाम मागची एक्झाम झाली तेव्हा ती स्किल इंडिया वगैरे होतही नाही. भारतामध्ये पहिले MHRD नावाचा डिपार्टमेंट होता, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. आता त्या नावाचं डिपार्टमेंट नाही, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट नावाचे विभाग नव्हता. 2015 नंतर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला ते नवीन डिपार्टमेंट ओपन करून दिलाय. तर तो कशासाठी बनला, म्हणजे गव्हर्नमेंट स्किलवर जास्त फोकस करत आहे. तर ते ओल्ड आउटडेटेड सिलेबसनच करेल असं तुम्हाला एमपीएससी मध्ये क्वेश्चन विचारेल असं नाही. डेफिनेटली नवीन सिलेबस येणार आहे. तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याच्यातला 60-70% राहील. आणि यामधला पण, वा काय काय स्पेलिंग चुकी झाली, यामधल्या पण होऊ शकते. हा जसाच्या तसा पण मिळू शकतो, सेकंड सिलेबस नवीन सिलेबस किंवा या दोघांच्या कॉम्बिनेशन एक तिसरा सिलेबस बनेल. होऊ शकते थोडासा लो टफनेसचा राहील, कारण हा सेकंड सिलेबस आला, याची टफनेस लेवल थोडी हाय आहे. आणि इरिलिव्हंट क्वेश्चन्स आहेत, मॅनेजमेंट लिडरशिप HRD वगैरेचे जास्त क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर तुम्ही या दोन्ही सिलेबसच्या कॉम्बिनेशन किंवा पहिला सिलेबस घेऊनही तुम्ही सुरू करू शकता. एकदम सोपा सिलेबस आहे. काही डोक्याला ताण घेण्यासारख्या गोष्टी नाहीत. रॉकेट सायन्स नाही काही सिलेबस, ना न्यूमरिकल्स आहेत, ना कन्सेप्ट आहेत, ना डेरिव्हेशन्स आहेत, ना मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत, काहीच नाही आहे. सिम्पल सिम्पल जॉग्राफिकल हिस्टॉरिकल क्वेश्चन असल्यासारखे, जीकेचे क्वेश्चन असल्यासारखे आहे. आणि क्वेश्चनची क्वालिटी किंवा लँग्वेज इतकी सोपी आहे का ते तुम्ही रोज न्यूजपेपर वाचता त्यासारखे वाचणे आहे ते फक्त. तर जुना सिलेबस आहे तोच टिकअप राहा. नवीन सिलेबसच्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात त्या पण घ्या तुम्ही. आणि जेव्हा नवीन सिलेबस येईल तेव्हा जे राहिलेल्या गोष्टी नवीन येतील तर त्याच्यावर फोकस कराल. जुन्या सिलेबसमध्ये होते एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, 101%, 101% हा नवीन सिलेबस मध्ये राहणार आहे. फक्त याच्यामध्ये काही पॉलिसीज वगैरे चेंज होतील. सर्व लोक जॉईन झाले की नाही? मला मेसेज आला जॉईन नाही झाले झाले. झाले सर, सगळे लोक जॉईन झाले. तुम्ही चालू करा. ओके सर, ओके. तुम्ही कंटिन्यू करा सर. खूप एक्साइटेड दिसून राहिले. त्यानंतर वोकेशनल टेक्निकल एज्युकेशन. हा वोकेशनल एज्युकेशन ITI हा DVT हा टेक्निकल एज्युकेशनचाच भाग आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन येणार आहे ना. हा 101% सिलेबस मध्ये राहणार आहे. याच्या रिलेटेड स्कीम, वोकेशनल एज्युकेशन काय, कोणत्या स्कीम्स आहेत, कोणते कोणते कोर्सेस आहे, हा पण राहणार आहे. मॅन पॉवर प्लॅनिंग अँड HR डेव्हलपमेंट. तुम्ही स्किल लेबर तयार करायला चालले ITI मध्ये, तर मॅन पॉवर काय आहे, पॉप्युलेशन काय आहे, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, याच्याबद्दल माहिती असणे गरजेचंच आहे. हा पण 101% राहणार आहे. मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल, तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर चालले आहे टेक्निकल आणि वोकेशनल एज्युकेशनच्या, त्याचे मॅनेजमेंट कसं करायचे, त्याचे पॉलिसीज कसे आहेत, फायनान्सेस कसे मॅनेज करायचे, स्कीम्स कसे मॅनेज करायचे, हे पण राहणार आहे. स्कीम्स अंडर वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, ह्या तर स्कीम राहणारच आहेत. बाकीच्या पण काहीतरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम्स राहणार आहेत रिलेटेड टू टेक्निकल, वोकेशनल अँड अदर एज्युकेशनल डिपार्टमेंट. तर हे पण राहणारच आहे. सिलेक्शन अँड प्लेसमेंट. सिलेक्शन हा कुठे ना छोटासा पार्ट आहे, 2-4 पेजेसचा आहे.
टॉपिक आहे, वाचून घ्यायचं. ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग वाले डिपार्टमेंटमध्ये चालले तर ट्रेनिंग प्लॅनिंग म्हणजे आयटीआयच्या लोकांची, आयटीआय चे जे स्टुडंट आहेत त्यांना ट्रेनिंग म्हणतो, तर त्यांची प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन राहणारच आहे. परफॉर्मन्स अप्रेजल, लेबरचे अप्रेजल वगैरे आहेत, तर ट्रेनिंग मध्ये पण त्यांचे अप्रेजल होते, जे सर्टिफिकेशन वगैरे. टीक्यूएम, टीक्यूएम नवीन सिलेबसमध्ये आहे, पण आहे, जुन्यामध्ये पण होता. फायनान्शियल मॅनेजमेंट जुन्यामध्ये पण आहे आणि नवीन मध्ये पण आहे. हे करण्याचे आहे, म्हणजे जुना सिलेबस तुम्हाला ऑलमोस्ट करण्याचे आहे. अदर टॉपिक एंटरप्रिनरशिप, एंटरप्रिनरशिप फॉर 101% सिलेबस राहणार आहे. त्याचे जितके तुम्ही वाचू शकता तितके. ऍड्स वगैरे ते राहणारच आहेत, ते बघू आपण. स्ट्रॅटेजी फॉर स्टडी. तर आता काय करायचं, नवीन सिलेबस किंवा ओल्ड सिलेबस, जुन्या सिलेबसने तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पहिला प्रिफर किंवा दोनही कॉम्बिनेशन करून चालू शकता. दोघांचे जे कॉमन टॉपिक आहे ते तुम्ही आधी कव्हर करा. स्ट्रॅटेजी फॉर स्टडी. तर सर्वात आधी स्ट्रॅटेजी बनवताना किती मार्क्ससाठी आपण तयारी करायची. बघा, मी 14 13 14 ऑगस्ट 2025 मागच्या महिन्यामध्ये एक एक्झाम झाली होती, डीटीईची, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि डीव्हीटी हे पॅरलल डिपार्टमेंट आहेत. दोघांचे जे स्ट्रक्चर आहे एकदम इक्विव्हॅलंट आहे. त्यांचे मी असिस्टंट डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टरच्या एक्झामला गेलो होतो. सेम पॅटर्न, सर्व काही सेम. तिथे फक्त नंबर ऑफ वॅकन्सीज कमी होत्या. तर पेपरची क्वालिटी किंवा क्वेश्चन्स किती तुम्ही काही केलं तरी तुम्ही काही कंट्रोल करू शकत नाही, कारण हा सिलेबस आहे सब्जेक्टिव्ह. कोणतेही क्वेश्चन विचारू शकतात. फायनान्शियल मॅनेजमेंटच्या क्वेश्चन असेल, जर त्यांना विचारायचे आयटीआयच्या प्रिन्सिपलला लायब्ररीच्या पुस्तकं घेण्याचे किती रुपयापर्यंतचे पॉवर आहे, हा प्रश्न ते बदलवू शकतात. विचारू शकतात की क्लास टू प्रिन्सिपलला किती आहे, क्लास वनला किती आहे, डायरेक्टरला किती आहे. काही प्रश्न बनवू शकतात. कधी विचारू शकतात की कम्प्युटर घेण्याचे पॉवर आहेत की नाही आहेत, कम्प्युटर घ्यायचे असेल तर किती पॉवर आहेत. काही प्रश्न विचारू शकतात. म्हणून सिलेबस कोणताही, स्टडी मटेरियल कोणताही परफेक्ट आहे, कम्प्लीट नाही आहे. तुम्हाला एकदम ओपन राहावं लागेल. आयटीआय मध्ये जे काही काम करतात त्यांना पण ओपन, फायदा थोडासा होईल त्यांना, कारण ते तिथल्या तिथे काम करत आहेत. तर भरपूर सारे स्कीम, त्यांच्या इंटरनल मॅनेजमेंट वगैरे त्यांना थोडं लवकर कळेल. तर काय, आता 132 पदांची वॅकन्सी निघालेली आहे. 132 साठी जवळपास 10,000 लोक तरी अटेम्प्ट करतील आणि 10,000चे 10,000 एक्झाम द्यायला येतील असं समजून चला. आणि एक्झाम हे मुंबईमध्येच होईल मोस्टली, झाली तर रिजनल लेवलवर होईल. तर काय होतं, इतकी कॉम्पिटिशन आहे, सोपी कॉम्पिटिशन आहे, सिलेबस सोपा आहे. तर किती स्कोर करायला पाहिजे, 200 मार्क्सचा पेपर आहे. आता डीटीईचे असिस्टंट डायरेक्टर वगैरे मध्ये लोकांनी 160 मार्क्स घेतलेले आहेत. 150 मार्क्स आलेला आहे त्यांना स्कोर. तर ते तर थोडे हायर लेवलची एक्झाम होती. इथे तर तुम्हाला जर चांगलं पक्का सिलेक्शन घ्यायचं असेल तर 140 ते 150 मार्काच्या टार्गेट घ्या. इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनी काइंड ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे टफनेस किती आहे, मीडियम आहे, इझी आहे की टफ आहे, असं काही गृहीत धरून चालू नका. 150 मार्कांच्या कट ऑफ ठेवायचे आहे तुम्हाला. त्याचे मी फायदे पण सांगतो. 150 मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला 80 करेक्ट क्वेश्चन काढावे लागतील. 80 गुणिला 2 160 मार्क्स, आणि 20 मार्क जर तुमचे मायनस मध्ये गेले 20 क्वेश्चन, म्हणजे 40/4, 20, तर 10 मार्क्स मायनस होतील. 80 करेक्ट केल्यानंतर तुम्हाला 150 मार्क्स येतील. आणि 180 करेक्ट करणे हे सोपी गोष्ट नाही, कारण टॉप क्वालिटी अॅक्युरेसी लागते. आणि क्वेश्चन तुम्हाला 100 पैकी 100 येत असतील तेव्हा 80 करेक्ट निघतील. कारण हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. तुम्ही दोन ऑप्शन मध्ये फसू शकता. कधी कधी सारखे सारखे वाटतात, त्याच्यामध्ये पण क्वेश्चन चुकतात. आणि आपण त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत नाही तर 101% आपण शुअरिटी राहत नाही. प्रिन्सिपलला लायब्ररीचे पुस्तकं घेण्याची पॉवर किती. कुठे आपल्याला आठवते की 50,000 आहे, कुठे आठवते 25,000 आहे, कुठे आठवते 2.5 लाख आहे, कुठेला आठवते 1 लाख आहे. मग आपल्याला वाटते की नाही नाही, मला वाटते हेच करायचं आहे. तर मग आपण करतो ना, आपल्याला वाटते करेक्ट आहे, पण एखादा तिसराच ऑप्शन येतो. जर तुम्हाला इथे सिलेबस सोडता येणार नाही, 80 करेक्ट क्वेश्चन काढायचे आहे, 80 सोळा 75 करेक्ट काढायचे झाले तर सिलेबस तुम्हाला पूर्ण कंप्लीट करावा लागेल. कंप्लीट एकही टॉपिक सोडवता येणार नाही आणि तुम्हाला होल सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि जितके तुम्ही जास्त स्कोर करणार तितकी तुमची रँक चांगली राहील. आणि आता तुम्ही क्लास 2 म्हणून प्रिन्सिपल म्हणून
जॉईन होणार आहात, पण तुम्हाला भविष्यामध्ये क्लास वन प्रिन्सिपल बनायचं आहे, डेप्युटी डायरेक्टर बनवायचं आहे, डिस्ट्रिक्ट वोकेशनल एज्युकेशन ऑफिसर बनायचं आहे, तर त्याकरिता प्रमोशन होते की नाही, तर प्रमोशन मध्ये काय असते, तुमची जी एमपीएससी ची मेरिट लिस्ट राहील त्याच्यानुसारच प्रमोशन होतात. जो टॉप रँकर आहे त्याच्या पहिला प्रमोशन होईल तुमच्या बॅचमध्ये, आणि जो शेवटचा 132वा आहे त्याच्या सर्वात शेवटी प्रमोशन होईल. तर तुम्ही रिटर्न मध्ये जर स्कोर जास्त केला तर इंटरव्ह्यू मध्ये पण लोड येणार नाही तुमच्यावर. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जवळपास 50 पैकी 21 मार्क घ्यायचे आहे मिनिमम, कारण डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, 41% मार्क्स घ्यावे लागतात. तर 41% जवळपास 50 मार्क्सचे 20 पॉईंट समथिंग होतात, 21 मार्क्स घ्यायचे आहे. आणि इंटरव्ह्यू थोडा कमी जास्त झाला तर तुम्ही काही कंट्रोल करू शकत नाही, भरपूर फॅक्टर्स असतात इंटरव्ह्यू मध्ये. म्हणून रिटर्नला जास्त टार्गेट करा, आणि जितकी चांगली रँक राहील तितकं प्रमोशन होईल. एक पहिली रँक आणि 132व्या रँक मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिल्या रँकला जर प्रमोशनसाठी 5 वर्ष लागत असतील तर 132 वाल्याला कमीत कमी 20 वर्ष प्रमोशनला लागणार. तर इतका तुमच्या 15 वर्षाचं नुकसान होतो. 15 वर्षाच्या तुमच्या क्लास वन आणि क्लास टूच्या सॅलरीचा डिफरन्स आहे, तुमचे लाईफस्टाईल आहे, तुमची जो स्टेटस आहे सोसायटीमध्ये, तो सर्व बदलतो. म्हणून चांगला चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. एक्झाम डेट, आता एक्झाम डेट बद्दल काही लोकांचे क्वेश्चन होते की सर कधी एक्झाम होईल, काय होईल. बघा, 2023ला जे डिसेंबरमध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती प्रिन्सिपल क्लास वन आणि डेप्युटी डायरेक्टरची, अद्यापपर्यंत एक्झाम झालेली नाही आहे. आता मला माझ्या माहितीनुसार प्रिन्सिपल क्लास वन वर काहीतरी कोर्ट केसेस सुरू आहे, त्याच्यामुळे ते अडकलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कदाचित क्लास टू ची ऍडव्हर्टाइजमेंट एकदम क्लिअर आहे, काही याच्यावर कोर्ट केसेस वगैरे नाही चालल्या, तर हे एक वर्षामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते, कधीही होऊ शकते. मिनिमम 6 महिने तर होणार नाही, पण 6 महिने मिनिमम आहे असं तुमच्याकडे गृहीत धरून चाललं. आणि काय होते की तुम्ही एक्झाम डेट खूप जास्त दूर गेली ना, तर तुम्ही आता जोश जोश मध्ये आता स्टार्टिंगला अभ्यास करणार, स्टडी मटेरियलच्या मागे लागणार, नंतर काय स्टडी मटेरियलला काही नाही, एक्झामच नाही, तर काही अभ्यास सोडून देता. तुम्ही तसं काही करू नका, परसिवरन्स ठेवा. थोडा थोडा अभ्यास करा, पण कंटिन्यू करा. तुम्हाला जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये असणार, खूप चांगली अपॉर्च्युनिटी, ₹1,00,000 सॅलरी आहे. पुढच्या जानेवारी महिन्यापासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. म्हणजे 1 लाख आता जवळपास 95-96 थाउजंड ग्रॉस सॅलरी आहे, ते ती डायरेक्ट 1 लाख ₹1,25,000 होईल. 1,20,000 ₹1,25,000 जवळपास. तर इतकी सॅलरी 15 लाख 13-14 लाखांच्या पॅकेज मिळणार आहे, आणि गव्हर्नमेंटची जॉब असल्यामुळे फुल सिक्युरिटी आहे, काही टेन्शन नाही. बाकी डिपार्टमेंटच्या कम्पेअरमध्ये काही टेन्शन कमी आहे. तर ही अपॉर्च्युनिटी जाऊ देऊ नका. तर तुम्ही असं चालून घेऊन चाला की 6च महिने आहे आपल्याकडे, 6 महिन्याच्या प्लॅनिंग अभ्यास करा. त्याच्यानंतरही एक्झामची डेट नाही आली तर त्याच्यानंतर रिव्हिजन वगैरे सुरू ठेवा. आणि त्याच्यानंतरही नसेल होत तरी थोडा थोडा रिव्हिजन सुरू ठेवा, पण सोडू नका, ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. आणि एक्झाम डेट बद्दल मी काय, कोणीच नाही, एमपीएससी चे डायरेक्टरही कदाचित सांगू शकणार नाही. एमपीएससी चे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष, ते पण सांगू शकणार नाही. काही कोर्ट केसेस आले तर कोर्टात मॅटर गेला तर कोणीच त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही. हीच एक्झाम नाही आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसरचे काही रिक्रुटमेंट आले होते, WRD इरिगेशन डिपार्टमेंटला डेप्युटी इंजिनियरचे वॅकन्सी आले होते, त्या पण आतापर्यंत 2 वर्ष झाले ऍडव्हर्टाइजमेंट येऊन पण एक्झाम झालेली नाही. तर आपण त्या एक्झाम बद्दल नाही, पण याचे 6 महिने एक्झाम होणार नाही आणि 6 महिन्यात होईल असं समजून चाला. असंही होऊ शकते की क्लास वन डेप्युटी डायरेक्टर आणि हे, ते 2 वर्षापासून पेंडिंग आहेत, ह्या तिन्ही एक्झाम एकाच वेळी होऊ शकतात. सिलेबस सारखा आहे, होऊ शकते एकाच याच्यामध्ये काढूनही टाकतील, तर असंही होऊ शकते. तर तयारी ठेवा 6 महिन्याची. स्टडी मटेरियल, बघा, स्टडी मटेरियल कुठून घ्यायचं, काय घ्यायचं, याच्यावर खूप सारे प्रश्न आले. नो स्टडी मटेरियल इज कम्प्लीट अँड परफेक्ट. कोणती अकॅडमी असेल, आता भरपूर सारे कोचिंग क्लासेस आहेत आहेत. माझ्याकडे पण काही स्टडी मटेरियल आहे, मी पण खूप मटेरियल देऊ शकतो तुम्हाला. पण कोणताही मटेरियल परफेक्ट नाही, तुम्हाला खूप सर्कमस्टेन्शियल, म्हणजे तुम्हाला खूप चौकस बुद्धीने हे अभ्यास करावा लागणार आहे. कारण हे जनरल फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत. तुम्हाला डेली कुठेतरी कोणती तरी वेबसाईट चेक करत राहावं लागेल, कोणता तरी कायदाच वाचावा लागेल, कोणत्या स्कीम सुरू झाल्या त्याच्याबद्दल माहिती काढत राहावी लागेल. आणि काही म्हणजे जनरलच आहे, जास्त स्ट्रेस देऊनही अभ्यास करू नका, नॅचरल फ्लो मध्ये चाला.
जितका मटेरियल मिळतो तो कंझ्युम करण्याचा प्रयत्न करा आणि एकदमही मोठे मोठे नोट्स वगैरे वाचू नका. 400 पेजेसची बुक, 500 पेजेसची बुक वगैरे असं भानगडीत पडू नका. एकदम शॉर्ट सिम्पल पहिले सिलेबस कव्हर करण्यावर फोकस करा. लर्न अँड फिल द सिलेबस अँड प्रोसेस. हे सिलेबस आहे, तुम्ही आयटीआयचे प्रिन्सिपल बनलेले आहे असं समजून चाला, किंवा आयटीआयचे तुम्ही इन्स्ट्रक्टर आहात, प्रिन्सिपल आहात, डायरेक्टर आहे, किंवा आयटीआयच्या तुम्ही कल्चरमध्ये जगून राहिले असं तुम्ही फील करा आणि त्या प्रोसेस चाला. की कोणती न्यूज आली आयटीआय रिलेटेड, स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड, कुठे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, ते पाहत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला ते लगेच समजून येईल हळूहळू. आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते न्यूज फीड वगैरे मध्ये ते येतच राहणार. जे काही नोट्स वगैरे भेटले, कायदे भेटले, काही पॉलिसीज मिळाले, त्यांचे डॉक्युमेंट्स मिळाले, पीपीटी मिळाले, मी शेअर करतच राहीन तुमच्याशी. ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि नोट्स पण काढा, हँड रिटन नोट्स. सिलेबस खूप सोपा आहे. तुम्ही जो ओल्ड सिलेबस घेतला तो तुम्ही रोज 3 तासही वाचला आणि 1 महिना दिला तर 1 महिन्यात संपून जातो. सोपा आहे. शॉर्ट आहे एकदम. एमपीएससी राज्यसेवा किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, गेट वगैरेच्या गेटच्या सिलेबसमध्ये 15-15, 20-20 सब्जेक्ट असतात, टेक्निकल असतात, डेरिव्हेशन्स असतात, न्यूमरिकल्स असतात, कॅल्क्युलेशन्स असतात. असं इथे काही नाही आहे. इथे काय ते 9 टॉपिक आहे एका सब्जेक्टमध्ये, एका पुस्तकात येतात इतके टॉपिक आहे. तर जास्त सिलेबस नाही आहे, शॉर्ट आहे, 1 महिन्यात होतो. तुमच्या फ्लो नसेल असं, असे लोक असतील का त्यांनी 5 वर्षापासून, 10 वर्षापासून पुस्तकांना हात लावलेला नाही. आता पूर्ण त्यांचं जे काय ग्रास्पिंग पॉवर किंवा काय म्हणतात त्यांचा फ्लो गेलेला आहे, किंवा आता त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहिलेलं नाही, ते पण लोक हा करू शकतात. कारण हे जनरल आहे, जसं न्यूजपेपर वाचतो त्या प्रकारच्या रीडिंग करायची आहे. तर इंटेलिजन्स जास्त लागत नाही. जनरल जनरल गोष्टी आहे, जसं गेटच्या सिलेबस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे किंवा एमपीएससी राज्यसेवा, खूप सारे कन्सेप्ट असतात. काही गोष्टी येतात ते येतात, काही प्रॉब्लेम त्या तितक्या वेळात सॉल्व्ह करावेच लागतात. इथे तसंही नाही आहे. आणि तुम्ही इथल्या टाइम मॅनेजमेंट बद्दल जास्त लक्ष घालू नका. 36 सेकंदात होतो तो प्रश्न, तुम्हाला आला पाहिजे फक्त. आला तर 1 मिनिटात तुम्ही 4-5 क्वेश्चन करू शकता. मी आता डीटीईच्या पेपरला गेलो होतो, मला वाटतं मी 7 पैकी मी 97 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते. 97 पैकी मला 130 काहीतरी मार्क आहे, 200 पैकी. आणि त्यापैकी मला वाटतं मी 45 मिनिटातच संपवला पेपर. 45 मिनिटात. पेशन्स ठेवा, जास्त घाई नका करू स्टडी मटेरियल वगैरेच्या बाबतीत. खूप मार्केटमध्ये स्निपेट व्हिडिओ भेटतील, क्रॅप मटेरियल मिळेल. कोणतंही मटेरियल काही घेऊ नका. एकदम तुम्हाला डायरेक्शन सोबत प्रिपरेशन करा. विदाऊट डायरेक्शन प्रिपरेशन करू नका. जमेल तर तुम्ही क्लासेस वगैरे जॉईन करू शकता, कारण तिथे डिसिप्लिन मिळते. व्यवस्थित त्यांच्या प्लॅनिंगनुसार ते क्लासेस वगैरे ऑर्गनाईज करतात, टेस्ट सिरीज घेतात, नोट्स देतात. ते तुम्ही जॉईन करू शकता. मी कोणत्या अकॅडमी वगैरेचे नाव सांगणार नाही इथे, कारण ते माझ्या गव्हर्नमेंट जॉबच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये येत नाही. पण तुम्ही डेफिनेटली तुम्ही जॉईन केलं तुम्हाला फायदा होईल. नाही करायचं असेल तरी आपल्याकडे मटेरियल आहे, भरपूर व्हिडिओज वगैरे ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल होतील. प्रॅक्टिस करण्यासाठी पण मी तुम्हाला मेथड सांगतो. पेशन्स, प्रॅक्टिस आणि परसेवरन्स म्हटलं ना, 2 वर्ष एक्झाम चालू शकते. तुम्हाला पेशन्स ठेवा लागेल, परसेवरन्स म्हणजे थोडा थोडा अभ्यास करत राहावा लागेल. हीच की आहे. जर तुम्ही 6 महिने खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर सोडलं तर हे काय सब्जेक्टिव्ह सिलेबस आहे, तुम्ही विसरून जाणार, नंतर क्वेश्चन बनत नाही. रीड मॅक्सिमम पॉसिबल मटेरियल रिलेटेड टू आयटीआय अँड स्किल डेव्हलपमेंट. जे काही स्किल डेव्हलपमेंटचे काही प्रोजेक्ट वगैरे येतात, काही न्यूज येतात, त्याच्याबद्दल वाचा. मी जसं काल तुम्हाला 2-3 दिवसाआधी ग्रुपमध्ये खूप सारे आर्टिकल्स वगैरे टाकले होते, तसे आर्टिकल्स दिसले वगैरे, ते वाचत राहा. म्हणजे तुम्हाला तो त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही जगणं सुरू करणार. स्टडी मटेरियल. आता स्टडी मटेरियल कसा घ्यायचा, तर बघा, स्टडी मटेरियल मध्ये मी तुम्हाला सांगितलं, नो मटेरियल इज परफेक्ट अँड कम्प्लीट. कोणती अकॅडमी असेल, क्लासेस घेत असतील, ते त्यांनी लिमिटेड कुठून तरी सोर्सेस मधून घेतलेला आहे. पण त्यांच्याकडे पण एक टाइम लिमिट आहे. त्या टाइम लिमिटमध्ये त्यांना सिलेबस संपवायचा आहे. त्यांनी शिकवलं तुम्हाला एखाद्या टॉपिकवर आणि प्रश्न दुसऱ्या टॉपिकवर आले, तर तुम्ही काय करणार? तुम्ही तितकंच वाचून गेले तर तुम्ही फसले, तुमचा क्वेश्चन नाही बनणार. तर त्याच्यासाठी त्यांच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला तुमच्या स्वतःचे नोट्स काढायचे आहे, स्वतःच्या तुम्हाला नॉलेज गेन करायचं आहे. बघा, डीबीईटी वर मी क्वेश्चन सांगितले, 15 ते 20 क्वेश्चन बनतील. तुम्ही वेबसाईटवर जा, 15 पूर्ण आहे, त्यांच्या वेबसाईटवर पूर्ण आहे. स्कीम्स वगैरे काय आहे, डीबीईटी काय आहे, कोणते स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट वर्ल्ड बँकचे कोणते प्रोजेक्ट आहे,
त्यांची ऑफिसेस कुठे आहे, काय डिपार्टमेंटची हायरार्की काय आहे, कोणते कायदे आहे, कोणते GR आहेत, GM पोर्टल काय आहे, कोणते कोणते ऍप वापरतात, ते कशावर टेस्ट घेतात, हे सर्व गोष्टी. आणि ह्या प्रश्न विचारतात. आता DTEच्या याच्यामध्ये पॉलिटेक्निकमध्ये असाइनमेंट कोणत्या ऍपवर सबमिट करतात, हा क्वेश्चन होता. गव्हर्नमेंट कोणत्या पोर्टल च्या माध्यमातून साहित्य खरेदी करतो, ते प्रश्न येतात. कोणती पॅरेंट्स मीटिंग होत असेल, किंवा ते कॉलेजचे प्रोफेसर्स वगैरे, टीचर्स वगैरे कुठे स्कूल वगैरे मध्ये भेट द्यायला जात असतील, तर त्या प्रोग्रामला काय नाव दिलेलं आहे, असे काही प्रश्न येतात. तर त्याच्यासाठी काय, तुम्हाला हे वेबसाईट. आता DTE आहे, DVET आहे, तर त्याच्या रिलेटेड व्होकेशनल एज्युकेशन, हे DVET त्यांची स्वतःची साईट. आता एज्युकेशनचं आहे तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट तुम्हाला बघावं लागेल. त्यांच्यावर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वगैरेचे डॉक्युमेंट्स मिळतील. काय काय नवीन एफर्ट्स घेत आहे गव्हर्नमेंट, ते मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, यावर पण तुम्हाला माहिती पाहिजे. हायरार्की विचारते की मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचे हेड कोण आहे, DVETच्या डायरेक्टर कोणत्या कोणत्या कमिटीमध्ये असतो, हे पण क्वेश्चन विचारतात. AICTE टेक्निकल एज्युकेशन आहे, हे असे खूप सारे ऑर्गनायझेशन्स आहेत, DGT वगैरे. तर यांचे सर्व वेबसाईट्स वगैरे ओपन करा, त्यांचे काही कायदे आहेत ते बघा, ते वाचून घ्या. व्हिजिट स्किल डेव्हलपमेंट स्कॉलरशिप स्कीम, ITI मध्ये काही स्कॉलरशिप्स आहेत, इंजिनिअरिंग मध्ये आहेत स्कॉलरशिप, जिथे फ्री ऑफ कॉस्ट होते, स्टायपन मिळतो ITIच्या मुलांना. याच्यावर काय अप्रेंटिसशिप प्रोग्राम्स असतात, नॅप्स मॅप्स, तर ते काय आहे, त्याचे ते डॉक्युमेंट्स असतात ऑनलाईन अवेलेबल, ते वाचून घ्यायचे. क्लासेसवाले काय, 2 ओळीमध्ये तुम्हाला ते स्कीम सांगणार. पण त्या 2 ओळीच्या व्यतिरिक्त तिसरी ओळ विचारली तर तुमचा प्रश्न फसू शकतो. म्हणून तुम्हाला जास्त जितका पॉसिबल आहे तितका करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ह्या सिलेबसमध्ये खूप सारे ऍक्ट आहेत, अप्रेंटिसशिप ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हे ऍक्ट आहेत ना, सर्वचे सर्व आपल्या वेबसाईट गुगलवर अवेलेबल आहेत. 4-5 पेजेसचे असतात, एकदा डाउनलोड करायचे आणि वाचून घ्यायचे. एकदाच वाचायचं, जास्त नाही. आणि त्याच्यावरून आपले स्मॉल स्मॉल नोट्स काढायचे. आणि तेच जसं तुम्ही अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, आता याच्यावर MCQ कसे बनवू शकतात, हा प्रश्न तुम्ही ChatGPT किंवा एखादा जेमिनी वगैरेला विचारला की प्रिपेअर द टॉप 10 क्वालिटी क्वेश्चन्स ऑन अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, तर तो तुम्हाला 10 किंवा 100ही क्वेश्चन बनवून देऊ शकतो. आणि ते क्वेश्चन वरून समजून घ्यायचे, प्रॉम्प्ट बरोबर द्यायचे की MPSC लेवलचे क्वेश्चन बनवा. तर ते तुम्हाला क्वेश्चन वरून समजेल की अशा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पण बघू शकता. आता HRD ते पण सांगतो मी तुम्हाला. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल कसे क्वेश्चन येतात आणि काय काय आपण वाचताना लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे ऍक्ट्स वगैरे वाचून घ्या. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, पॉलिसीचा डॉक्युमेंट असतो, तो वाचून घ्यायचा की कसे स्ट्रक्चर आहे, काय काय आहे, मिशन्स काय आहे, 2035 पर्यंत काय करायचे आहे, 2030 पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काय करायचं आहे, हायर एज्युकेशन मध्ये काय करत आहे, वोकेशनल एज्युकेशन मध्ये काय करणार आहे गव्हर्नमेंट, हे प्रश्न येतात. आणि त्यांचे टार्गेट, वर्ष वगैरे सर्व, मोटो, मिशन, टॅगलाईन, पंचलाईन सर्व विचारले जातात क्वेश्चन्स. आता सिलेबस मध्ये आणखी एक सांगतो, जो पहिला एज्युकेशन वोकेशनल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया होता ना, तर तो MPSC राज्यसेवेच्या मेन्सच्या सिलेबस मध्ये आहे. HRD म्हणून एक सब्जेक्ट असतो मेन्स मध्ये, तिथे आहे तो. आणि खूप सारे MPSC राज्यसेवेचे क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्यावरून तुमचे त्या सिलेबसचे 2-3 टॉपिक तर कव्हर होतात. आणि MPSCच्या राज्यसेवेमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप सारे अवेलेबल होतील तुम्हाला. मी तुमचे त्या बुकचे स्क्रीनशॉटही दाखवतो. MPSC राज्यसेवेचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांचे मटेरियल खूप सारा मराठीमध्ये आहे आणि आपला लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश आहे, हा एक थोडा प्रॉब्लेम होतो. पण काही काही मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करेन. काही इंग्लिशमध्ये पण राज्यसेवेचे पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि तिथे मॅक्सिमम तो तुमचा कव्हर होऊन जाईल टॉपिक. त्याच्यानंतर स्पर्ट, CPM, TQM, मटेरियल मॅनेजमेंट, असे पण होते टॉपिक सिलेबसमध्ये. तर हे UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे काही करत असतील आणि त्यांच्यामध्ये प्रिलिम्स प्रिलिम्स होते, त्यामध्ये ना प्रोजेक्ट मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये हे CPM, TQM हे आहेत.
एक नवीन सिलेबसमध्ये मॅनेजरल इथिक्स नावाचा टॉपिक आहे नवीन सिलेबसमध्ये. तो पण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या प्रीच्या एक्झाम, प्रीच्या सिलेबसमध्ये आहे. पुस्तकच येते त्याची. तो मटेरियल तुम्ही रेफर करू शकता, म्हणजे तो रेफरन्स म्हणून करू शकता. पूर्णच्या पूर्ण जसाच्या तसं वाचण्याची गरज नाही. एक नवीन सिलेबसमध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा टॉपिक आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 2023 मध्ये एक ऑफिस प्रोसिजर मॅन्युअल पब्लिश केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. ऑफिस प्रोसिजर मॅन्युअल आहे जशीची तशी. तुम्ही आयटीआय मध्ये प्रिन्सिपल बनले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि तुम्ही जर आता गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असणार तरी तुम्हाला फायदा होईल. भरपूर लेटर कसे लिहायचे, कसे पोस्ट करायचे, कोणाला काय लिहायचं, कसे लिहायचं, सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आयटीआयची ट्रेनिंग मॅन्युअल आहे. आयटीआयची तुम्ही गुगलमध्ये बघा किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देईल. ती पूर्णची पूर्ण वाचा. त्याच्यामधून तुम्हाला ना 2 ते 3 वेळा वाचून घ्या ती. कमीत कमी 10-15 क्वेश्चन येणार आहे. जर तुमच्याकडे कोणतंही मटेरियल नाही, हे ट्रेनिंग मॅन्युअल तुम्ही क्लासेसही लावलेले असणार. क्लासेसवाले काय याची समरी देणार, पण तुम्ही जसेचे तसे क्वेश्चन येऊ शकता त्याच्यावर. आणि तुम्हाला आयटीआय मध्ये चालले तर तुम्हाला खूप क्लॅरिटी येईल. त्यानंतर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मध्ये ना ऍडमिशनवर क्वेश्चन येतात. तर जे ऍडमिशन प्रोसिजर असते, ऍडमिशन प्रोसिजर मध्ये रिझर्वेशन पॉलिसीज असतात, फीस असतात, स्कॉलरशिप रिलेटेड असतात, नंबर ऑफ इन्स्टिट्यूट असतात, प्रायव्हेट असतील गव्हर्नमेंट असतील, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असते. तर ते ऍडमिशन मॅन्युअल असते ना, काय म्हणतो आपण त्याला, ब्राउझर, ती वाचून घ्या. ती ऑनलाईन भेटून जाईल आयटीआयची. त्याच्यावरही तुम्हाला 5-6 क्वेश्चन मिळून जातात. हे स्टँडर्ड आहेत, याला कोणी डिनाय करू शकत नाही. त्याच्यानंतर एक मटेरियल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट नावाचा पण टॉपिक आहे. तो स्टोअर मॅन्युअल वाचून घ्या. कारण आयटीआय मध्ये खूप सारा मटेरियल परचेस करावा लागतो. तर त्याकरिता स्टोअर मॅन्युअल, त्याचे नियम असतात. ऊर्जा उद्योग वगैरेचे वापरतात गव्हर्नमेंटमध्ये मॅक्सिमम रूल्स अँड रेग्युलेशन, जीआरस वगैरे. पण आयटीआयची जो स्टोअर मॅन्युअल मिळाली माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला देऊन देईन. हे तुम्ही हा इतका मटेरियल घेऊन घ्या. क्लासेसच्या व्यतिरिक्त हे पण करा. नसतील का क्लासेस नसतील लावले आणि तुम्ही याच्यापासूनही सुरुवात केली तर इनफ आहे. त्याच्यानंतर यूज चॅट जीपीटी ऑर अदर एआय टूल्स फॉर एमसीक्यू अँड प्रॅक्टिसिंग द एक्झामिनेशन. एमसीक्यू तुम्ही ते जो सिलेबस आहे की नाही तो पूर्ण जसाच्या तसा कॉपी करा. म्हणजे एक टॉपिक आहे तो कॉपी करा ना, चॅट जीपीटी मध्ये टाका आणि खाली प्रॉम्प्ट द्या की प्रिपेअर द टॉप फिफ्ट टॉप 50 एमसीक्यूज फॉर एमपीएससी रिलेटेड, एमपीएससी प्रिन्सिपल एक्झामिनेशन. तो तुम्हाला लेवलही वाढवून देते आणि ते वाचून घ्या ना. तिथं तिथल्या तिथे तुम्हाला अँसरही देतो, सर्व देतो. कमीत कमी बसल्या बसल्या आपण रील्स वगैरे पाहण्यापेक्षा, व्हिडिओ पाहण्यापेक्षा ते क्वेश्चन तर क्लिअर होतील. एखादा टॉपिक वाचला की टाकला ते चॅट जीपीटी मध्ये किंवा दुसऱ्या याच्यामध्ये, आणि अशा प्रकारे तुमचे एमसीक्यू होतील. आणि त्याचे वाटलं तुम्हाला क्वालिटी आहे, कधी कधी एरर्स येतात चॅट जीपीटी किंवा एआय मध्ये, पण जाऊ द्या ना, कमीत कमी अभ्यास तर होणार आहे तुमचा. तर हा एक चॅट जीपीटी चांगला हे आहे. तुम्हाला काही नोट्स मिळाले नाही आणि तुम्हाला जर आता थोडासा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यावर तुम्हाला समरी पाहिजे आहे आणि तुम्हाला म्हणायचे की मला 2 पेज मध्ये समरी पाहिजे, तर तुम्ही चॅट जीपीटीला सांगा, तो तुम्हाला समरी काढून देतो. तर हे रेफरन्स बुक्स बघा. रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला म्हटलं होतं एमपीएससीचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एक एचआरडी मानव संसाधन विकास ही एक एमपीएससी ची पुस्तक अवेलेबल आहे. ही एमपीएससी ची पुस्तक महाराष्ट्रामध्ये खूप जागी मिळते. ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल, पीडीएफ पण मिळेल. म्यूट करून घ्या ज्यांचा आवाज येत आहे ते. त्यानंतर हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सीपीएम आणि पार्ट वगैरे साठी, सीपीएम वगैरे साठी तुम्ही हे वापरू शकता. रेफरन्स म्हणून जास्त डिटेल घेण्याची गरज नाही आहे. याच्यापेक्षा तुम्ही इथलाच मटेरियल वगैरे कलेक्ट करा. एक इंजिनिअरिंग एथिक्स, इथला पण तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. स्टँडर्ड प्रॅक्टिसेस म्हणजे ते आयओसओ वगैरेचे दिलेले आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड वगैरे, ते या पुस्तकात आहे. जर तुम्ही आधी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वगैरे एक्झामचे अभ्यास करत असणार तर तुम्ही याचा रेफरन्स घेऊन आता अभ्यास सुरू करू शकता. इथे क्वालिटी आहे. युपीएससी चे पण खूप सारे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. एमपीएससी राज्यसेवेचे खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिजे असतील तर काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये जे 2015 मध्ये एक्झाम झाली होती, क्लास 1 ची आणि क्लास 2 ची, ते दोनच पेपर आहे आणि एक डेप्युटी डायरेक्टरचा, असे 3-4 पेपरच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन पेपर्स नाहीत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर.
आणि त्याच्या रिलेटेड काही एक्झामही होत नाही. तुम्ही फक्त डीटीईचे काही क्वेश्चन पेपर बघू शकता. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला सेम पॅटर्न असल्यामुळे अंदाज येईल कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर आता भरपूर एक्झाम हे ऑनलाईन होतात, ते पण अवेलेबल होत नाही मॅक्स खूप वेळा. तर ते तुम्ही रेफर करू शकता. ते पुस्तक बघून घ्या एकदा. त्याच्यानंतर मी पीपीटी देईनच तुम्हाला. टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस अँड गेस. आता काय तयारी काय करायची तुम्हाला? गेट द गुड क्वालिटी स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे ॲज पर सिलेबस कलेक्ट करायचे आहे. काय काय सोर्सेस आहे मी ते सांगितलेले आहे. गुड क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्ही क्लासेस लावू शकता, किंवा तुमचे कोणी मित्रांनी क्लासेस वगैरे लावले असतील त्यांच्याकडून तुम्ही मटेरियल मागवू शकता. जे त्याच्यानंतर हे काही मी मटेरियल प्रोव्हाइड करतो तो पण आहे. जे काही मी आता पीपीटी मध्ये सांगितलं तो पण मटेरियल कलेक्ट करू शकता. चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल प्रिंटेड फॉर्म मध्ये ठेवा. पीडीएफ वगैरे अवॉइड करा, कारण ते आपण नोट्स वगैरे काढत नाही, नंतर वाचीन म्हणतो तिथे आपण हायलाइटरने हायलाइट करून ठेवतो पण नंतर वाचन होत नाही. प्रिंटेड फॉर्म मध्ये थोडे 500-600 रुपये खर्च होतील तुमचे प्रिंटआउट काढण्यात वगैरे. पण प्रिंटआउट काढा. रेग्युलर रिडिंग आणि एमसीक्यू प्रॅक्टिस. जसं टॉपिक संपला त्याच्या नंतर तुम्ही एमसीक्यू वगैरे ट्राय करा. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. एमसीक्यू काय ते तुम्हाला चॅट जीपीटीचं सांगितलं आणि तुम्ही क्लासेस वगैरे लावले, किंवा काही क्लासेस टेस्ट सिरीज वगैरे कंडक्ट करतील ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथे प्रॅक्टिस करा. नाही केले तर काहीतरी तुम्हाला मिळणारच आहे स्टडी मटेरियल असं समजून चला. प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मॉक टेस्ट आता जास्त अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही मॉक टेस्ट चॅट जीपीटी किंवा काही एआय टूल्स आहेत ना तिथे मॉक टेस्ट पण तयार करून देता. तर तुम्ही 100 मार्क 100 क्वेश्चनचा एक पेपरही बनवू शकता ऑनलाईन. ते पण एक काम करू शकता. रिवाइज द कन्सेप्ट. कन्सेप्ट खूप महत्वाचे. फायनान्स वगैरे मटेरियल मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहे ते महत्वाचे आहे. कारण एका कन्सेप्टवरून हजारो क्वेश्चन बनवले जाऊ शकतात. एका कन्सेप्टवरून जर आता म्हटलं ना, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये बेसिक स्ट्रक्चर काय आहे, 5+3+3+4. तर त्या जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल तर पहिल्या 5च्या मिनिंग काय, दुसऱ्या 5च्या मिनिंग काय, शेवटच्या 4 इयर्स मध्ये काय होते त्याच्या रिलेटेड तुम्हाला पूर्ण असे हजार क्वेश्चन बनवू शकतात. काही विचारू शकते. तर पहिल्या 5 मध्ये काय आहे, कोणत्या वर्षी ऍडमिशन होते, शेवटचे 4 वर्ष म्हणजे काय आहे त्याच्यात ते अकॅडमिक क्रेडिट बँक वगैरे भरपूर आहे. तर ते एकदा वाचले कन्सेप्च्युअली तर तुमचे भरपूर क्वेश्चन बनतात. अटेम्प्ट मॅक्सिमम क्वेश्चन. तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असंच समजून चाला. कारण मी मगाशी सांगितलं टार्गेट तुम्हाला 150 मार्क्सच्या करायचे, 80 करेक्ट करायचे आहे. तर 80 करेक्ट करण्यासाठी 85 सॉल्व्ह केल्याने होणार नाही काम. एकदम हार्ड असतील, बिलकुलच इरिलेव्हंट आहे, तेव्हा तुक्के मारू नका. तुक्के कधीच लागत नाही असं समजून चला. तुम्ही खूपच लकी असाल तेव्हा लागेल, पण लागत नाही तुक्के. तर पण तुम्हाला 95-96 अटेम्प्ट करावं लागतील इतका समजून चला. टेक द कॅल्क्युलेटेड रिस्क. कधी नाही आले तर काय, 4 ऑप्शन्स आहेत, 4 पैकी निगेटिव्ह मार्किंग किती आहे, 1/4 आहे. 4 पैकी 4 तुम्ही तुक्के मारले आणि 4 पैकी एखादा लागला तर तुमचा निगेटिव्ह नलिफाय होऊन जातो. +0.25 ने प्लस मध्ये राहतो. तर अशा प्रकारे आपली पीपीटी संपलेली आहे. मी मॅक्सिमम क्वेश्चन जे तुम्ही सांगितले होते मटेरियल वगैरेचे, मी तुम्हाला आणखी स्टडी मटेरियल मी कधी देणार काय देणार मी थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला. मॅक्सिमम क्वेश्चन एक्सपिरियन्सचे होते. आणखी तुमचे क्वेश्चन्स आहे आता आपण एक वन बाय वन घेऊ आपण. सर्टिफिकेटचे फॉर्मॅट दाखवलेले आहे. इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही याची. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सांगितले 2014-15. ITI क्लास 1 प्रिन्सिपल, डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर किंवा डीटीईचे तेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहे. त्याच्यानंतर टॉपिक 1 एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, व्होकेशनल एज्युकेशन जे राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये आहे ते क्वेश्चन तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये आहे, टीकीयूम वर क्वेश्चन झाले, सीपीएमएन पर्ट मध्ये झाले, जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पण आहे सीपीएमएन पर्ट. मटेरियल मॅनेजमेंट जसा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी वगैरे हे क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही तिथून ते घेऊ शकता, ते प्रॅक्टिस करू शकता. आयएएसच्या सिलेबसचे इथिक्स वगैरेचे काही टॉपिक्स आहे ते करू शकता. काही जसे आरटीए ऍक्ट आहे, राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे, हे आपल्या भरपूर साऱ्या एक्झाम मध्ये येतात हे क्वेश्चन्स. एमपीएससी राज्यसेवे वगैरे मध्ये तिथून ते तुम्ही उचलू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा एमसीक्यू.
एक्सपेक्टेड एक्झामिनेशन डेट मी तुम्हाला सांगितलं 6 महिन्याचा टार्गेट घ्या. त्याच्यानंतर जो पिरियड आहे तो तुम्हाला एक बफर झोन म्हणून मिळालेला आहे असं समजून चला. पण 6 महिन्याच्या आधी होणार नाही. 6 महिन्यात आहे असं समजून चला. 6 महिने म्हणजे मार्च एंडला एक्झाम होईल अशा पद्धतीने तुम्ही तयारी करा. एक्झाम अटेम्प्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला 100% अटेम्प्ट करायचे असं समजून चला. तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला याच्यासोबत तुम्हाला इंटरव्ह्यूची पण प्रिपरेशन करायची. हेच क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारले जाणार. मॅक्सिमम लोक हे ITI मध्ये काम करत नाहीत असं समजून चालतो, तर त्यांना काही माहिती नाही. पण त्यांना इरिलिव्हेंट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तेव्हा तुम्हाला त्या ITIच्या कल्चर वगैरे बद्दल थोडीशी माहिती असणे गरजेचे आहे. स्किल डेव्हलपमेंटचे जे काही आहेत इनिशिएटिव्ह भारतामध्ये, जसं स्किल इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया, एंटरप्रिनरशिपवर खूप भर देत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर ते त्याच्या रिलेटेड विचारले जातात. स्किल डेव्हलपमेंट आता इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे मध्ये पण आहे. तर व्हॉट आर द स्किल्स आर निडेड टू पास द, ते मी मगाशी 3 P's सांगितले होते. पेशन्स, प्रॅक्टिस अँड परसेवरन्स, त्या स्किल्स आहेत, त्या गरजेच्या आहे. इथे जास्त स्किल्सची गरज नाही, टॅलेंट एकदम जास्त गरज नाही. तुमचं पेशन्स महत्वाचं आहे. तुम्हाला एकदम परसेवरन्स म्हणजे तुम्हाला एकदम कन्सिस्टंट राहावं लागणार आहे तुमच्या प्रिपरेशन मध्ये. आणि थोडासा तुम्हाला चौकश बुद्धी म्हणजे सर्व आजूबाजूच्या तुम्हाला बघावं लागणार आहे की कुठे कुठे काय टेक्निकल एज्युकेशन किंवा वोकेशनल एज्युकेशन किंवा स्किल डेव्हलपमेंटमध्ये ऍक्टिव्हिटीज चालून राहिले. आणि हे काही कठीण गोष्ट नाही. इंटरव्ह्यू वगैरेची तयारी थोडीफार करावी लागेल तुम्हाला. कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झाम प्रिपरेशन, गेट द क्वालिटी मटेरियल. त्याच्यानंतर एक तो मटेरियल तुम्ही क्लासेस लावले तर बेस्ट आहे. पण क्लासेसचे मटेरियल हा ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येईल असं नाही आहे. कारण त्यांना पण माहिती नाही, असे एक्झाम्स झालेले नाही आहे जास्त, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नाही. तर त्यामुळे क्लासेसवाल्यांवरही तुम्ही 100% भरोसा करू शकता असं नाही आहे. होऊ शकते काही नवीन क्वेश्चन येतात आणि येतात. हा इंटरनल डिपार्टमेंटल सिलेबस आहे. नवीन क्वेश्चन काही येऊ शकतात. प्रत्येक लाईनवर एक क्वेश्चन बनू शकतो. म्हणून जितका जास्त तुमची रिडिंग राहील, जितका तुम्ही जास्त फोकस करत राहणार तिथल्या गोष्टींवर, ते इतका फायदा होईल. मी तुम्हाला गायडन्स वगैरे देतच राहणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जुळलेले आहात. थँक्यू व्हेरी मच. आता आपण क्वेश्चन घेऊया. हाय, नमस्कार सर.